आरक्षण केवळ जागांचा वाटा नाही तर इतिहासाने नाकारलेल्या संधींची परतफेड. हेच जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर आरक्षण दान धर्माची गोष्ट नाही तर तो एक अधिकार आहे. आणि नेमका हाच अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला अनेक समुदायांमध्ये संघर्ष झालेला दिसतो. त्या ठिकाणी ते चर्चा घडवून आणताना दिसतात आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रात सध्या एक समाज चर्चेत आहे, तो म्हणजे मातंग समाज. कारण काय तर एससी उपवर्गीकरण म्हणजेच शेड्यूल कास्ट मध्ये अनुसूचित जातीमध्ये जे सध्या उपवर्गीकरणाची सुरुवात झालेली आहे त्या अनुषंगाने ज्या चर्चा घडून येताना दिसत आहे, ही चर्चा घडवून आणण्यासाठी मातंग समाजाने आधी प्रयत्न केलेला होता, पण नेमका त्याच उपवर्गीकरणाचा आता फटका हा मातंग समाजाला बसणार आहे का, याच अनुषंगाने आपण आजची ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत. कारण आरक्षण हा एक खूप ज्वलंत इश्यू आहे आणि तोच इश्यू आपण समजून घेणार आहोत. हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एवानायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक घ्यायला विसरू नका, निश्चितच तुमच्या कामात येणार आहे. बरं, आता मग हा इश्यू बघताना सर्वात महत्वाचं की इश्यूला सुरुवात कुठून झाली, मुद्द्याला सुरुवात कुठून झाली हे आपण बघूया. 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाचा एक ऐतिहासिक फैसला येतो, एक ऐतिहासिक निर्णय येतो. काय आहे तो मग ऐतिहासिक निर्णय? तर सुप्रीम कोर्ट आपल्या निर्णयामध्ये असं सांगतं की इथून शेड्यूल कास्ट म्हणजेच अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी सुरुवात व्हायला पाहिजे आणि त्याच उपवर्गीकरण करण्याचे जे अधिकार आहे ते कोणाला देतं? सुप्रीम कोर्ट ते अधिकार देतं कुणाला? तर स्टेट गव्हर्नमेंटला, म्हणजे अर्थातच राज्य सरकारांना. आणि आता इथून राज्य सरकार ठरवतील की उपवर्गीकरण कशा पद्धतीने करायचं. येते लक्षामध्ये, इथून सुरुवात झालेली आहे. मग पुढे बघा, तर याच निर्णयाचं स्वागत करून महाराष्ट्र सरकार काय करतं? एक समिती स्थापन करतं. कुठली आहे ही समिती? तर ही समिती आहे न्यायमूर्ती म्हणजे निवृत्त न्यायमूर्ती अनंत बद यांची ही एकल सदस्यीय समिती आहे. आणि ती समिती स्थापन करून त्यांना जे अनुसूचित जातीमधल्या ज्या जाती आहेत, ज्या कास्ट आहेत, त्या कुठल्या कुठल्या आहेत आणि त्यांनी आरक्षणाचा कसा फायदा घेतलेला आहे, कुठले समुदाय हे आरक्षणापासून वंचित राहिलेले आहे, कुठल्या घटकांना त्याचा फायदा झालेला आहे, कुठल्या घटकांना त्याचा फायदा झालेला नाही, या संबंधीचा सर्व अहवाल ही समिती सादर करणार होती, याच्यावर अभ्यास करणार होती. आणि हा अहवाल कोणाला सादर करणार होती? तर राज्य सरकारांना. आणि हा अहवाल बदर समितीने महाराष्ट्र सरकारला सादर केलेला आपल्याला दिसून येतो. तो अहवाल अजूनही प्रसिद्ध केलेला नाहीये, येते लक्षात. तर बरं ठीक आहे, हे तर आम्हाला समजलं, पण मग नेमका जो आपला टॉपिक आहे तो कसा यामध्ये इंटरव्हीन झाला किंवा त्या अनुषंगाने आपण कशी चर्चा करणार आहोत थोडंसं बघून घेऊया. आता ही जी समिती स्थापन करण्यात आलेली होती, तर या समितीने काय केलेलं आहे तर 2023 ला बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था जी पुण्याला आहे, या संस्थेने एक अहवाल 2023 ला बनवलेला होता, एक रिपोर्ट बनवलेला होता. त्यांच्या रिपोर्टनुसार त्यांनी काय केलेलं होतं तर आपल्याकडे जनगणना होत असते आणि 1961 आणि 2011 या ज्या दोन जनगणनेची आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा कंपॅरेटिव्हली अभ्यास करून त्यांनी काय म्हटलेलं आहे तर काही अनुसूचित जातीतील जे काही समाज आहे, ज्या काही कास्ट आहे, त्यांचा त्यांनी डेटा दिला आणि त्या डेटामध्ये काय दिसून आलं तर महार जे आहे ते 33% होते. कधी? 1961 मध्ये. आणि त्यांचीच टक्केवारी 2011च्या जनगणनेनुसार किती झालेली आहे तर 62% झालेली आहे. ही आहे महारांबाबतीत. आणि मग इथे एक अजून नाव आपल्याला दिसत असेल तर ते आहे मातंग समाजाच्या बाबतीत. मग मातंग समाजाचा डेटा काय सांगतो तर 1961च्या जनगणनेनुसार त्यांची जी टक्केवारी होती ती होती 30%. लक्षात घ्या, आता तुम्हाला इश्यू लक्षात येईल काय आहे तर 30% होती आणि त्यांची जी लोकसंख्या आहे ती किती होती 20 लाख. पण हीच त्यांची टक्केवारी, हीच त्यांची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती झालेली आहे तर 19% झालेली आहे. बघा, 30% असणारी लोकसंख्या किंवा काय म्हणता येईल टक्केवारी ही आलेली आहे
19%वर, म्हणजे त्यांची टक्केवारी कमी झालेली आहे. आणि मग हाच मातंग समाज जो एससी उपवर्गीकरणासाठी सपोर्ट करत होता, त्यांना असं वाटत होतं की याचा फायदा हा मातंग समाजाला होईल उपवर्गीकरण झाल्यानंतर. पण आता ही टक्केवारी 2011ची कमी झाली असल्यामुळे त्यांना आता तोच धाक आहे की याच उपवर्गीकरणाचा फटका मातंग समाजाला बसणार का. आणि म्हणून तो समाज आता आपल्याला मातंग समाज कुठे दिसतोय, चर्चेमध्ये दिसतोय. सोबतच यामध्ये चर्मकार समाजाची सुद्धा आपल्याला आकडेवारी दिसून येते. जो आधी 23% होता तो सरळ 10%वरती आलेला आहे. आणि याच डेटाच्या आधारावर जर बदर समितीने अहवाल सादर केलेला असेल तर याचा फटका निश्चितच बसणार आहे. येते लक्षामध्ये. तो हा महत्वाचा मुद्दा आहे मातंग समाजाला घेऊन. मग आपण सोशल मीडिया जर चालत असेल, सोशल मीडिया बघत असेल तर आपल्याला बरेचसे व्हिडिओ त्या ठिकाणी दिसून येतात. नवबौद्ध वर्सेस मातंग किंवा महार वर्सेस मातंग हा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सोशल मीडियावर पाहायला मिळतो. तर नेमका हा इश्यू आता इथे कसा आलेला आहे, तर बघा, काही लोकांचं किंवा काही समुदाय जे आहेत त्यांचा या उपवर्गीकरणाला विरोध आहे. आता हा विरोध काय आहे, कारण तुम्हाला माहिती आहे आरक्षण हा एक खूप ज्वलंत मुद्दा आहे, खूप ज्वलनशील मुद्दा आहे. आपल्याला समाजात त्याचे चटके बसताना दिसत आहेत. ठीक आहे. पण काय आहे की एक असतो सामाजिक न्याय आणि एक असते सामाजिक एकता. जो एससी आहे हा काय आहे, हा एक प्रवर्ग आहे, बरोबर. आणि या प्रवर्गामध्ये जर क्लासिफिकेशन होत असेल तर काय होतं की हे वेगवेगळे त्यातले क्लासेस आहेत. येते लक्षामध्ये प्रवर्गामधले, अजून आपण त्याला सब कॅटेगरी म्हणत असेल. आणि यामध्ये जर आपण कप्पे करत असेल, डिफरन्शिएट करत असेल, वर्गीकरण करत असेल तर काय होणार आहे, हे अजून विभागले जाणार आहे. ठीक आहे. आणि हे विभागले गेल्यामुळे जो हा एकत्रित प्रवर्ग आहे तो तुटणार आहे. आणि नेमकी तीच भीती एका समुदायाला, विशिष्ट समुदायाला आपण नवबौद्ध किंवा महार यांच्या अनुषंगाने जर चर्चा केली तर तो कन्सर्न त्यांचा दिसून येतो. पण मातंग समाजाचा कन्सर्न काय दिसून येतो, तर आतापर्यंत ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे आणि त्यांची अपलिफ्टमेंट झालेली आहे, पण मातंग समाज हा अजूनही मागास आहे, तो मागे आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे, काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन त्या ठिकाणी असायला पाहिजे. आणि म्हणून हे एकमेकांच्या हा काय, हा वैचारिक विरोध आहे खरं तर. ठीक आहे. कारण समाजामध्ये तेढ निर्माण करणं हा कोणाचाही उद्देश नसतो, हा वैचारिक विरोध असतो. पण वैचारिक विरोध करता करता रस्त्यावर कोण कधी कसा कुठे येईल हे आपल्या हातात नसतं, ते सांगता येत नाही. कारण इथे आपण महाराष्ट्रात मराठा वर्सेस कोण, कुणबी, ओबीसी जो आहे, कुणबी म्हणण्यापेक्षा ओबीसी, मराठा वर्सेस ओबीसी हा वाद आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. कारण आरक्षण हा विषय तितका ज्वलनशील आहे की जो सगळ्यांना त्याच्या आगेमध्ये होरपळत नेतो. येते लक्षामध्ये. म्हणून हा सेन्सिटिव्ह इश्यू असल्यामुळे त्याच्या संबंधात खूप जोखमीनं पावलं उचलणं आवश्यक असतं, सरकारने सुद्धा आणि लोकांनी सुद्धा. ही बॅटल, ही जी डिबेट आहे, ही तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात आलेली आहे. मग याच अनुषंगाने आपण हा सगळा डेटा पाहिलेला आहे, ही चर्चा केलेली आहे, सुरुवात कुठल्या पद्धतीने झालेली होती. मग याच्यातून उपस्थित मुद्दे कुठले कुठले होतात, तर बघा, समानतेचा वर्सेस न्यायाचा प्रश्न जो आपण मागच्या स्लाइडला डिस्कस केला, की एकांना असं वाटतं की समाज एकसंघ राहिलेला पाहिजे, शेड्यूल कास्टमध्येच उपवर्गीकरण व्हायला नको, जेणेकरून जो प्रवर्गाची जी एकरूपता आहे, जी एकी आहे, ते कायम असायला पाहिजे. आणि एक म्हणतो की आम्हाला न्याय हवा, आम्हाला अधिकार हवा, अधिकारात अजून विभागणी केलेली हवी. मग दुसरा मुद्दा कुठे उपस्थित होतो, तर आरक्षणाचा असमान लाभ. जसं की आपण म्हटलं की काही विशिष्ट समुदायाला त्याचा लाभ झालेला आहे आणि काही समुदायाला त्यांचा लाभ झालेला नाही. त्याचे कारण भरपूर सारे आपल्याला तिथे त्या ठिकाणी मांडता येईल. हे कारण आपण म्हणजे आपला मुद्दा वेगळा आहे, कारण भरपूर आहेत. कारण काय आहे की कोणी शिक्षणामध्ये तरबेज असेल, कोणाला संधी व्यवस्थित मिळालेली असेल, येते लक्षामध्ये, कोणी त्या ठिकाणी एफर्ट्स घेतलेले असेल. ठीक आहे. आणि जे नवबौद्धांच्या बाजूने जो एक कन्सर्न येतो तो असं सांगतो की जो धर्मांतरित झालेला महार आहे तो या आरक्षणाचा फायदा घेण्यात समोर आलेला आहे. का? कारण त्यांनी शिक्षणाला महत्व दिलेलं आहे. कदाचित ते सुद्धा एक कारण असू शकतं का,
या अनुषंगाने सुद्धा चर्चा होऊ शकते. मी तेच म्हणत आहोत की कारण भरपूर आहेत, आपण त्यावर चर्चा करणार नाही आहोत, पण आरक्षणाचा असमान लाभ निश्चितच आपल्याला दिसून येतो, हा सुद्धा त्या ठिकाणी, आणि याला आपण ऍड्रेस कसं करणार आहोत. खरं तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता हे आपल्याला महाराष्ट्र सरकार याला कसं ऍड्रेस करते हे आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाची आणि मोठी चर्चा या विषयाला धरून अचूक डेटाचा अभाव. कारण त्या मागच्या स्लाइडला आपण जी टक्केवारी बघितलेली होती, ती टक्केवारी एवढी एकदम कमी कशी काय होते, याचं जे काही कारण आहे ते बार्टी संस्थेने सुद्धा दिलेलं नाही. मग या डेटामध्ये काही तफावत आहे का, याच्यामध्ये काही मिसलीड करण्यात आलेला आहे का, काही मिसलीडिंग झालेला आहे का, किंवा याचा आधार कसा घेतलेला होता, किंवा जी लोकसंख्येची जी काय आकडेवारी आहे ती व्यवस्थित उतरलेली होती का, की त्यामध्ये काही गडबड होती, ह्या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. आणि म्हणून मातंग समाजाचा अपोज सुद्धा आहे 2011च्या जनगणनेला घेऊन. त्यांचं एक म्हणणं असं सुद्धा आहे की 1961 ची जनगणना तुम्ही त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळेल. त्यानंतर आपल्याला माहित आहे की मुद्दा कुठलाही असतो, जो सेन्सिटिव्ह मुद्दा असतो त्यामध्ये आपल्याला राजकारण झालेलं दिसतं, कारण राजकीय हस्तक्षेप आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो, आणि हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. सो याला सुद्धा सेन्सिटिव्हली हँडल करणं आपल्यासाठी तितकंच महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने सुद्धा याला घेऊन चर्चा होऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सामाजिक एकतेवर परिणाम. विषय कुठलाही असो, सामाजिक सलोखा, सामाजिक बांधिलकी तिथे अस्तित्वात असणं हे खूप महत्वाचं असतं. आणि त्याच अनुषंगाने ही जी चर्चा होते, हा जो मातंग समाजाचा आरक्षणाला घेऊन मुद्दा बाहेर आलेला आहे, त्याच अनुषंगाने सामाजिक एकतेवर परिणाम होईल का, आपण दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे, आणि दोन्ही बाजू कन्सिडर करून एक बॅलन्स वे त्यातून काय निघतो यावर चर्चा व्हायला पाहिजे. सो निश्चितच हा अहवाल आता महाराष्ट्र सरकारकडे गेलेला आहे. आता बघूया की या अहवालातून काय पुढे सादर होणार आहे. सो हा इश्यू तुम्हाला समजलेला असेल, ही चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे, आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली यावर तुम्ही तुमचं मत मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा, आणि त्यावर आपण निश्चितच तिथे चर्चा करूया. तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे, समर्पण बॅच, जी एकदम माफक दरात 29,999 रुपयाला तुम्हाला अवेलेबल होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होणार आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग, लाईफ टाइम व्हॅलिडिटी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज, आणि सोबत 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅच मध्ये अजून कन्सेशन लागत असेल तर यूज माय कुपन कोड प्रतीक सर म्हणून तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला योग्य ते कन्सेशन सुद्धा मिळेल. एव्हन ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअर वरून, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्सचा कव्हरेज झालेला असेल. करंट अफेअर, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. पीडीएफ जर तुम्हाला लागत असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, हा QR कोड स्कॅन करा. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. सो निश्चितच आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन मुद्द्यासोबत लवकरच. थँक्यू.